हॅलो स्टुडंट्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्स प्रोजेक्शन ऑफ लाईट हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. इंजिनिअरिंग ग्राफिक्स या सब्जेक्ट मधला फर्स्ट इयर साठी जनरली सगळ्याच ब्रँचेसला हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. आणि याआधी देखील मी प्रोजेक्शन ऑफ लाईन्सचे बरेचसे प्रॉब्लेम्स हे याच युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, ते ड्रॉ करून देखील दाखवलेले आहेत. हा अजून एक प्रॉब्लेम प्रोजेक्शन ऑफ लाईन रिलेटेड आपण एनिमेशन टाइप थोडंसं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर अक्षय व्ह्यू पॉइंट या युट्यूब चॅनल बरोबर कनेक्टेड राहा. एक्झाम होईपर्यंत, ग्राफिक्सचा पेपर होईपर्यंत बरेचसे व्हिडिओ बऱ्याचशा टॉपिक रिलेटेड आपण घेऊन येणार आहोत. चला तर सुरू करूयात. फर्स्ट प्रॉब्लेम, ठीक आहे. बघा, या प्रॉब्लेम मधून तुम्हाला समजणार आहे की प्रोजेक्शन ऑफ लाईन प्रॉब्लेम कशाही पद्धतीचा असू द्यात, कसा सॉल्व्ह करायचा, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय आहे, शेवटपर्यंत केअरफुली लक्ष द्या. प्रॉब्लेम स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. लाईन AB 70 mm लॉंग इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल. आता एक लाईन दिलेली बघा, ज्याची लेंथ 70 mm आहे. जनरली आपण ती ट्रू लेंथ अशी कन्सिडर करतो. सगळे फॅक्टर्स, सगळे पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगणार आहे. लाईन AB 70 mm लॉंग इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल 45 डिग्री टू HP अँड 30 डिग्री टू VP. एक लाईन आहे, तर तिचं इन्क्लिनेशन दिलंय हॉरिझॉन्टल प्लेन HP आणि व्हर्टिकल प्लेन VP. 45 डिग्री टू HP अँड 30 डिग्री टू VP. इट्स एंड पॉइंट A इज 30 mm अबव HP. अबव HP असं ज्यावेळेस मेन्शन केलं जातं त्यावेळेस जनरली ते XY लाईनच्या वरती असं आपण कन्सिडर करतो. अँड 20 mm इन फ्रंट ऑफ VP. इन फ्रंट ऑफ VP असं जेव्हा मेन्शन करतो त्यावेळेस ते XY लाईनच्या जनरली खालीच असतं. आपण ते बघूयात पुढे. ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ लाईन AB. अज्युम द लाईन इज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, प्रॉब्लेम सुरू करण्याच्या आधी तुम्हाला हे माहिती आहेच, हॉरिझॉन्टल प्लेन त्याला HP कन्सिडर केलं जातं, व्हर्टिकल प्लेन VP असं कन्सिडर केलं जातं. ओके, आता या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये लाईन AB ची लेंथ दिली आहे, अँगल दिलाय 45 डिग्रीचा, हा थीटा असेल आणि हा 30 डिग्री टू VP फाय असेल आणि A पॉइंटचं डिस्टन्स दिलंय. चला तर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिले गिव्हन डेटा तुमच्या समोर पाहिजे. म्हणजे काय की आताच मी सांगितलं 70 mm जे दिलंय ना, तर ते ट्रू लेंथ ऑफ द लाईन. सध्या एवढंच कन्सिडर करा, बाकीचे जे लेंथ आहेत ते तुम्हाला मी सांगतोच थोड्या वेळात. ट्रू लेंथ 70 mm जी दिली ती ट्रू लेंथ दिलेली आहे या प्रॉब्लेम मध्ये. 45 डिग्री विथ HP असं जे म्हटलंय ना, तर थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. कारण तो जो अँगल आहे तो ट्रू लेंथचा अँगल आहे हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर. ठीक आहे, अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ HP, त्यामुळे मग त्याला थीटा म्हटलंय. तो या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये 45 आहे. आणि अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ व्हर्टिकल प्लेन विथ VP. ट्रू लेंथचा अँगल व्हर्टिकल प्लेन बरोबर फाय असतो. ओके, दोन अँगल समजले. टोटल 7 पॅरामीटर आहेत. कोणते ते तुम्हाला सांगतोच मी लगेचच. आणि पॉइंट A चं डिस्टन्स अबव HP 30 mm म्हणजेच अबव XY लाईन आणि इन फ्रंट ऑफ VP 20 mm. पॉइंट A चं डिस्टन्स आहे म्हणजे बिलो XY लाईन. ठीक आहे, एवढ्या गिव्हन डेटा तुम्हाला दिलाय. आता बघूयात प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल. थोडस अजून बघा की 7 कोणते पॅरामीटर इम्पॉर्टंट आहेत. ट्रू लेंथ, एलिव्हेशन लेंथ, प्लान लेंथ, थीटा, फाय, अल्फा आणि बीटा. यापैकी ट्रू लेंथ आपल्याकडे आहे 70 mm, थीटा आपल्याकडे आहे आणि फाय आपल्याकडे आहे 45 आणि 30 डिग्री. ठीक आहे. हा, आता कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तुम्हाला 7ही पॅरामीटर फाइंड आउट करायचे आहेत. काही प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये 3च पॅरामीटर दिले जातील, काही प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये 4 पॅरामीटर दिले जातील. A किंवा B या पॉइंटची कंडिशन किंवा पोझिशन ही दिली जाईल. ओके, तर 4 पॅरामीटर फाइंड आउट करायचे. म्हणजे काय, EL, PL, अल्फा आणि बीटा. EL म्हणजे एलिव्हेशन, PL म्हणजे प्लान, अल्फा हा अँगल असतो, बीटा हा अँगल असतो. ते कशा बरोबर अँगल असतात, काय असतात ते एकदा बघा. ते एकदा तुम्हाला समजलं ना, मग प्रॉब्लेम अवघड जाणार नाही. ठीक आहे, हे 7 पॅरामीटर तुम्हाला समजणं आवश्यकच आहे. हे 7 पॅरामीटर ज्याला समजतात त्याला थोडंसं इझी जातं हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, सगळ्यात पहिले समजलंय तुम्हाला ट्रू लेंथ इथे दिलेली आहे. सेकंड थिंग इज एलिव्हेशन लेंथ ऑफ लाईन, म्हणजे त्या लाईनचा फ्रंट व्ह्यू असेल. फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन इज नथिंग बट द एलिव्हेशन ऑफ लाईन. प्लान लेंथ, प्लान लेंथ ऑफ लाईन म्हणजे काय की टॉप व्ह्यू ऑफ लाईन, PL ज्याला आपण म्हणतो. म्हणजे लाईनचे 3 पॅरामीटर दिलेत आणि अँगलचे 4 पॅरामीटर्स दिलेले आहेत. ट्रू लेंथ मेन लाईन जी असेल ती ऍक्च्युअल लेंथ, ट्रू लाईन म्हणजे ऍक्च्युअल लेंथ ऑफ लाईन. एलिव्हेशन त्याच लाईनचा
फ्रंट व्ह्यू आणि प्लान म्हणजे त्याच लाईनचं टॉप व्ह्यू. नेक्स्ट थिटा. थिटा आणि फाय आपण बघितलं. अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ HP, अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ VP. थिटा आणि फाय. आता अल्फा काय, तर इथे एलिव्हेशन लेंथ दिली ना, अँगल ऑफ एलिव्हेशन लेंथ विथ हॉरिझॉन्टल प्लेन. आणि बीटा काय, अँगल ऑफ प्लान लेंथ विथ व्हर्टिकल प्लेन. ठीक आहे, हे सध्या लक्षात ठेवा. एकदा सॉल्व्ह केला ना प्रॉब्लेम तुम्हाला अजून पटकन ध्यानात येऊन जाईल. ठीक आहे, हे अजून थोडं तुम्हाला समजेल असं सांगायचा प्रयत्न करतो. ट्रू लेंथ बरोबर जे अँगल असतात ते असतात थिटा आणि फाय. ठीक आहे, थिटा जो असतो ऑलवेज इज लाईज अबाव HP किंवा अबाव XY लाईन. थिटा हा अँगल नेहमी XY लाईनच्या वरती असतो, फाय हा अँगल नेहमी XY लाईनच्या खाली असतो आणि हे दोन्ही अँगल ट्रू लेंथ बरोबरच असतात. ओके, आता एलिव्हेशन लेंथ बरोबर जो अँगल, एलिव्हेशन लेंथ ही नेहमी XY लाईनच्या वरतीच असणार कारण तो फ्रंट व्ह्यू आहे. फ्रंट व्ह्यू XY लाईनच्या वरतीच असतो आणि त्याबरोबर जी अँगल आहे, जो अँगल आहे तो असेल अल्फा. ठीक आहे, आणि तो जर एलिव्हेशन लेंथ ही XY लाईनच्या वर आहे तर अल्फा सुद्धा वरतीच येणार. आणि प्लान लेंथ म्हणजे टॉप व्ह्यू ऑफ लाईन जर ही XY लाईनच्या खाली असेल तर मग बीटा पण XY लाईनच्या खालीच येणार. ठीक आहे, 7 पॅरामीटर आहे, सिंपल आहे, खूप जास्त कन्फ्युजन करू नका. ट्रू लेंथ बरोबर दोन अँगल थिटा फाय आणि एलिव्हेशन बरोबरचा अँगल अल्फा, ह्या दोन्ही गोष्टी XY लाईनच्या वरती असतील. प्लान लेंथचा अँगल बीटा, ह्या दोन्ही गोष्टी XY लाईनच्या खाली असतील. ओके, आता हे आपला प्रॉब्लेम गिवन डेटा आहे. ट्रू लेंथ 70, थिटा फाय आणि पॉइंट A चं डिस्टन्स. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला सगळं लक्ष द्यायचं की प्रॉपर लाईन वर्क तुमचं पाहिजे. ओके, प्रॉपर डायमेन्शनिंग तुम्हाला द्यायचे आहे. लाईन रिप्रेझेंटेशन, अँगल रिप्रेझेंटेशन हे दाखवता आलं पाहिजे. लाईन वर्क म्हणजे डार्क लाईन, फेंट लाईन कुठे पाहिजे सगळ्यात एंडिंगला मी सांगेल ते काय असते. ठीक आहे, त्यानंतर हाऊ टू ट्रेस द लाईन सगळ्यात महत्वाचं ते आहे आणि हेच आपल्याला बघायचं. चला तर आता आपण अँसर कडे वळतो आहोत. ठीक आहे, तुमच्याकडे ड्रॉइंग शीट असेल, स्केचबुक असेल, जे काही असेल, हा जो गिवन डेटा आहे तो एका कुठेतरी साईडवर पेजवर लिहून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम समजताना थोडंसं इझी जाईल. ओके, प्रत्येक प्रॉब्लेमची सुरुवात आपण XY लाईन पासून करतो. XY लाईन ही फेंट असते. ओके, आता गिवन पॅरामीटर काय, तर A पॉइंटचं डिस्टन्स आहे ते आपण प्लॉट करू शकतो. सगळ्यात सुरुवातीला A किंवा B यापैकी जे काही दिलं असेल तर ते आपण सगळ्यात सुरुवातीला प्लॉट करून घ्यायचंय. पॉइंट A आहे 30 mm अबाव HP आणि 20 mm इन फ्रंट ऑफ VP. XY लाईनच्या वरती 30 आणि XY लाईनच्या खाली 20 mm. ओके, मग ते प्लॉट करून घ्या A पॉइंट. ठीक आहे, आता बघा XY लाईनच्या वरती तो आहे 30 mm वर. ठीक आहे, एरो हेड द्यायचे प्रॉपर, एक्सटेन्शन लाईन द्यायची, डायमेन्शन सुद्धा फेंट असतील. सध्या सगळं फेंट ड्रॉ करा. मी तुम्हाला एंडिंगला सांगेल की डार्क काय असेल. ओके, AB लाईन आहे. XY लाईनच्या वरती जे काही तुम्ही A डॅश B डॅश जे काही लिहाल ते डॅश मध्ये लिहायचं, A डॅश. ठीक आहे, A पॉइंट प्लॉट केला XY लाईनच्या वरती फेंट लाईननी आणि A डॅश असं नाव दिलं. XY लाईनच्या खाली जे काही असेल ते A B C D या फॉर्मॅट मध्ये. XY लाईनच्या वरती A डॅश B डॅश या फॉर्मॅट मध्ये. ओके, आता 20 mm इन फ्रंट ऑफ VP म्हणजे तो A पॉइंटच एकाच प्रोजेक्शन वर असणार आहे. तो आहे XY लाईनच्या खाली किती तर 20 mm वर. ठीक आहे, हे डायमेन्शन मेन्शन करायचेच आहे. ओके, आता एक आपला थंब रूल असा असू द्या की तुम्हाला A पॉइंट मिळू द्या, A डॅश मिळू द्या, जे काही असेल, जो पॉइंट A किंवा B किंवा B डॅश जो कुठला पॉइंट मिळेल तर सगळ्यात पहिले एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्यायची की जी लाईन XY लाईनला पॅरलल असेल. ठीक आहे, XY लाईनला पॅरलल असेल. ऑब्वियस तुम्ही सगळे इन्स्ट्रुमेंट्स यूज करायचे. मिनी ड्राफ्टर असेल किंवा क्लासरूम मध्ये असेल, घरी प्रॅक्टिस करत असाल, ड्राफ्टरनी केली तर अजून चांगली, किंवा रोल अँड ड्रॉ आहे, सेट स्क्वेअर आहे, सगळे इन्स्ट्रुमेंट यूज करायचे. A पॉइंट इथे मिळाला, फेंट लाईन ड्रॉ केली. द सेम वे A पॉइंट इकडे पण आहे, तिथे पण फेंट लाईन ड्रॉ केली. ठीक, A डॅश वरती आणि A खाली. डायमेन्शन दिलेत, XY आहे इथपर्यंत सर्व फेंट आहे. हा, A पॉइंट प्लॉट झाला. आता गिवन डेटा मध्ये काय दिलेलं आहे, अजून गिवन डेटा मध्ये ट्रू लेंथ दिली आणि थिटा दिलाय. ओके, ट्रू लेंथची लाईन लेंथ किती आहे 70 mm आणि थिटा 45 डिग्री. थिटा इज द अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ HP. म्हणजे इथं जो काही आपण प्लॉट करणार आहोत तो ट्रू लेंथ बरोबर जो अँगल असतो तो असतो थिटा. त्यामुळे दोन्ही गोष्टी दिल्या तर आपण
इथून या पॉइंट पासून 45 डिग्रीला एक लाईन ड्रॉ करायची. अँगल घेणार इथे 45 डिग्री आणि एक लाईन ड्रॉ करू की त्या लाईनची लेंथ 70 mm पाहिजे. म्हणजे या पद्धतीने ही लाईन ड्रॉ करताय किती अँगलवर, तर तो 45 डिग्री अँगल तुम्हाला इथं घ्यायचा आहे. ओके, या पॉइंट पासून 45 डिग्री अँगल घेतला, लाईन ड्रॉ केली, ट्रू लेंथ त्याची लेंथ आहे 70 mm. ओके, एंड पॉइंट जो आहे त्याला B1 डॅश असं नाव दिलं. आपला रूल जो आहे की ए पॉइंट म्हणू किंवा बी पॉइंट म्हणू, लगेचच एक लाईन फ्रंट लाईन पॅरलल टू XY ड्रॉ करून घ्यायची, बिकॉज इट इज अ लोकस ऑफ पॉइंट. ठीक आहे, लोकस ऑफ पॉइंट बी. आता हा बी चा लोकस म्हणजे काय? लोकस मीन्स व्हॉट? लोकस मीन्स ग्रुप ऑफ पॉइंट. बी चा लोकस आहे याचा अर्थ काय की B1 डॅश, अजून जे B2 डॅश, जे कुठले पॉइंट असतील, B3 डॅश वगैरे जे काही, किंवा बी डॅश, सगळे पॉइंट यापैकी जे ते सगळे या लाईनवरच असतील. ठीक आहे, लोकस ऑफ पॉइंट बी. आता बी ए पॉइंट मिळाला होता, थिटा घेतला 45 डिग्री, त्या अँगलला एक लेंथ ड्रॉ केली, तिला ट्रू लेंथ असं नाव दिलं. डायमेन्शन आहेत 70 mm. ठीक आहे, 70 एवढीच घ्या ती. पॉइंट त्या एंड पॉइंटला B1 डॅश असं नाव दिलं आणि B1 डॅश पॉइंट मिळालाय म्हणून मग एक फेंट लाईन ड्रॉ करून घेतली. ओके, आता आपल्याला त्यानंतर काय दिलंय की फाय दिलाय 30 डिग्री. ओके, फाय हा अँगल इट ऑलवेज लाईज बिलो द XY लाईन. म्हणजे फाय जो असतो तो व्हर्टिकल प्लेन बरोबर अँगल असतो आणि XY लाईनचा तो खाली येतो, तो पण अँगल ट्रू लेंथचाच असेल. ओके, जसं आपण इथं केलं नाही, ए डॅश पॉइंट पासून 45 घेऊन लाईन ड्रॉ केली, इन द सेम वे तुम्हाला ए पॉइंट पासून 30 डिग्रीला एक लाईन ड्रॉ करायची आणि तिचं पण डिस्टन्स ट्रू लेंथ आहे म्हणून 70 mm. या प्रॉब्लेम मध्ये 70 mm प्रॉब्लेम वाईज ते व्हॅरी होऊ शकतं. ओके, ही लाईन ड्रॉ करा, तर किती अँगलला? 30 डिग्री अँगलला. या लाईन पासून ए ची जी लाईन आपण ड्रॉ केली आहे त्या लाईन पासून 30 डिग्री अँगलला एक लाईन ड्रॉ केली, ती लाईन असेल ट्रू लेंथ TL, तिला आपण नाव दिलं. ठीक आहे, अँगल लाईन, त्या लाईनची डिस्टन्स किती? 70. ओके, हा आता हा जो पॉइंट असेल त्या पॉइंटला नाव द्या B1. XY लाईनच्या खाली डॅश नाव द्यायचे नाही, A B B1 काय जे असेल B2 असे नाव द्यायचे. ओके, XY लाईनच्या वरती A डॅश B डॅश असे नाव द्यायचे. राईट, आता आपला रूल आहेच, इथे A डॅश किंवा इथे B1 डॅश पॉइंट मिळाला किंवा A लाईन मिळाली किंवा हा मिळाला, एक लाईन फेंट लाईन पॅरलल टू XY ड्रॉ करून घ्यायची, ती तुम्ही ड्रॉ करून घ्या. ओके, एवढ्याच लाईन पॅरलल तुम्हाला आवश्यक असतात. यानंतर बघा आता. ठीक आहे, गिवन डेटा जो होता, ए पॉइंटचं डिस्टन्स होतं, थिटा होता, ट्रू लेंथ होती, फाय होतं, सगळं प्लॉट केलं. आता प्लॉट करून झालंय, पण आपलं सगळ्यात महत्वाचं काय की जसं आपण लोकस ऑफ पॉइंट बी इन फ्रंट व्ह्यू, तसंच हा पण लोकस असेल लोकस ऑफ पॉइंट इन टॉप व्ह्यू. बी पॉइंटच आहे, हा वरती आहे XYच्या म्हणून तो फ्रंट व्ह्यूचा, XYच्या खाली आहे म्हणून तो टॉप व्ह्यूचा. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय की गिवन डेटा तसं झालाय, पण मी जसं सांगितलं की हे 7 पॅरामीटर फाइंड आउट करणं आवश्यक आहे. 7 कुठले? तर ट्रू लेंथ, एलिव्हेशन लेंथ, प्लान लेंथ, थिटा, फाय, अल्फा, बीटा. ट्रू लेंथ आहे, थिटा आहे, फाय आहे, 3 आहेत 7 पैकी, म्हणजे 4 पॅरामीटर बाकी आहेत. ते कुठले? तर एलिव्हेशन, प्लान, फाय आणि बीटा, अल्फा आणि बीटा. ओके, हा आता ते कसे फाइंड आउट करायचे? अशा पद्धतीचा कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या एक्झाम मध्ये आला तर आता इथून पुढे मी जी स्टेप सांगणार आहे, केअरफुली लक्ष द्या. ओके, केअरफुली लक्ष द्या, तुम्हाला या टाईपचा कुठलाही प्रॉब्लेम मग सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, ट्रू लेंथ असताना, थिटा आणि फाय असताना या पुढचे पॅरामीटर्स EL, PL आणि अल्फा, बीटा कसे फाइंड आउट करायचे, नीट लक्ष द्या. हा, तुमच्याकडे आता हा बी पॉइंट आहे, XY लाईनच्या वरती आणि XY लाईनच्या खाली काही पार्ट आहे, एक ट्रू लेंथ वरती आहे, एक ट्रू लेंथ खाली आहे. ठीक आहे, आता काय करायचं की तुम्हाला हा जो पॉइंट आहे B1 डॅश, तुम्हाला वरतून प्रोसेस करून खालच्या काही गोष्टी मिळू शकतात. म्हणजे काय की खाली कुठले पॅरामीटर असतात? बीटा असतो किंवा प्लान लेंथ असती. तुम्हाला जर वरपासून खालपर्यंत प्रोसेस करताय तर मग प्लान लेंथ आणि बीटा मिळू शकते. प्लान लेंथ आणि बीटा हे खाली असतील XYच्या, फाय आणि एलिव्हेशन लेंथ हे वरती असतील. मग तुम्ही जर बॉटम पासून वर गेला तर ते मिळतील. आता आपण सध्या टॉप पासून खाली येतो. ओके, या B1 डॅश पासून एक स्ट्रेट लाईन तुम्हाला खाली घ्यायची. ओके, इथं मुद्दामून मी इथं एरो करतो की तुम्हाला समजा आपण कुठून ती लाईन कुठपर्यंत घेतली.
ही लाईन कुठपर्यंत घ्यायची B1 डॅश पासून एक्स वाय लाईनच्या पण खाली, एक्स वाय लाईनच्या पण खाली जिथं ए ची लाईन आहे, ओके, एचा लोकस आहे, थोडक्यात ए ची लाईन जिथं आहे त्या लाईन पर्यंत हा पॉइंट घ्यायचा आहे, एक्स वाय लाईन पर्यंत नाही, ओके, एक्स वाय लाईनच्या खाली ए चा जो लोकस आहे तिथपर्यंत. कुठला? ट्रू लेंथचा एंड पॉइंट, ट्रू लेंथचा एंड पॉइंट. आता हे तुम्हाला समजलं ना, प्रॉब्लेम समजून जाईल. ट्रू लेंथचा एंड पॉइंट B1 डॅश कुठपर्यंत घेतला? एक्स वाय लाईनच्या खाली ए पर्यंत, ठीक आहे. इथून असा एरो दिला. आता हे जे काही डिस्टन्स असेल ना, म्हणजे आपण थोड्या वेळ ह्याला नाव देऊ B3. तुम्ही नाव कुठलं द्या, काही बुक्स बघा, रेफरन्स बुक बघा, B2 असेल, B3 असेल, काही एक तुम्ही नाव ते फिक्स करा. हे जे काही डिस्टन्स असेल ए पासून B3 पर्यंत, किंवा तुम्ही नाव त्याला B2 काय द्याल, हे जे डिस्टन्स असेल हे कंपास मध्ये घ्यायचं, ठीक आहे. कंपासचं मेटॅलिक पॉइंट इथे असेल आणि पेन्सिल इथे असेल, ज्याने तुम्ही सर्कल ड्रॉ करता ना ते कंपास, ते घ्यायचंय आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. तो आर्क ह्या लाईनला, लोकस ऑफ बी ला टॉप व्ह्यू मध्ये कुठेतरी टच होईल, ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने, ठीक आहे. A B3 हे डिस्टन्स कंपास मध्ये घेतला आणि इथे एक आर्क केला, ठीक आहे. हा आर्क लोकस ऑफ बी ला कुठेतरी टच होईल, त्या पॉइंटला बी असं नाव दिलं आपण, ठीक आहे. परत बघा, B1 डॅश एक्स वाय लाईनच्या खाली ए च्या लाईन पर्यंत स्ट्रेट घेतला, स्ट्रेट लाईन. A B3 हे डिस्टन्स कंपास मध्ये घेतला आणि असा एक आर्क केला. तो आर्क या लाईनला, लोकस ऑफ बी ला कुठेतरी टच होईल, तिथे बी असं नाव दिलं. आणि तुम्हाला ही जी लेंथ, आता डार्क लाईन ड्रॉ करा, ए पासून तर बी पर्यंत ही जी लेंथ मिळणार आहे ती असेल प्लान लेंथ, म्हणजे टॉप व्ह्यू ऑफ लाईन. प्लान लेंथ म्हणजे काय? टॉप व्ह्यू ऑफ लाईन. इन्क्लिनेशन झाल्यावर ती ऑब्लिक लाईनचे प्रॉब्लेम्स आहेत. एक लाईन आहे ट्रू लेंथ, ती इन्क्लाइन आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये पण टॉप व्ह्यू मध्ये पण, HP ला पण आणि VP ला पण. तर मग ती टॉप व्ह्यू मध्ये किती दिसेल, किती असेल हे आपण कॅल्क्युलेट केले. हे तुम्हाला मेजर करायचं, प्लान लेंथ किती असेल, ओके. प्लान लेंथ ही नेहमी एक्स वाय लाईनच्या खालीच असते. आता ही लेंथ तुम्ही मेजर करा. ट्रू लेंथ जर 70 ऑब्वियस त्याच्या अलीकडे आले, 70 पेक्षा कमीच असणार, ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा किती आलेली आहे, टाईप करून पाठवा तुम्ही वाटलंच तर. प्लान लेंथ मिळेल. प्लान लेंथ बरोबर अँगल कुठला असतो? जसं ट्रू लेंथ बरोबर टॉप व्ह्यू मध्ये फाय अँगल असतो, तसंच प्लान लेंथ बरोबर बीटा हा अँगल असतो, ओके. म्हणजे तुम्हाला हा अँगल पण मिळेल. इथून जर मेजर केलं ना, ह्या ए ची जी लाईन आहे तिथून AB पर्यंत. आता मी हे डार्क केलंय, तुम्हाला सगळ्या ट्रेनिंगला सांगतो का डार्क केलंय. हा जो अँगल असेल तो असेल बीटा, तो तुम्हाला मेजर करायचा आहे, किती असेल. फाय होता 30 डिग्री, आता बीटा त्यापेक्षा जास्तच येईल, ओके. तर तुम्हाला प्लान लेंथ ए पासून बी पर्यंत प्लान लेंथ मिळाली. इथं तुम्ही नोट डाऊन करून ठेवा प्लान लेंथ किती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय मिळणार आहे? बीटा, ओके. सगळ्यात महत्वाचं काय मिळणार आहे? बीटा. तर मग हे प्लान लेंथचं डिस्टन्स किती आणि बीटाचं डिस्टन्स किती हे तुम्हाला फाइंड आउट करा आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, ओके. आता 7 पॅरामीटर पैकी ट्रू लेंथ, थीटा आणि फाय आधीच होतं. आता काय म्हणाले? प्लान लेंथ आणि बीटा. प्लान लेंथ बरोबर नेहमी बीटा अँगल असतो. आता राहिलंय काय तर एलिव्हेशन लेंथ आणि अल्फा हे नेहमी एक्स वाय लाईनच्या वर असेल. प्रोसेस काय केली होती आपण? तीच प्रोसेस केली तरी चालेल, फक्त बी डॅश फ्रंट व्ह्यू मधून एक्स वाय लाईनच्या वरतून आपण खाली स्ट्रेट घेतला ह्या लाईन पर्यंत आणि आर्क दिला, प्लान लेंथ मिळाली. आता काय करावं लागेल? आता जर तुम्हाला एलिव्हेशन लेंथ घ्यायची म्हणजे फ्रंट व्ह्यू घ्यायचा आहे लाईनचा, तर प्रोसेस काय असेल? तुम्हाला बॉटम पासून वरती जावं लागेल, ओके. मग जसं आपण हा B1 डॅश खाली घेतला आणि आर्क केला, अगदी तसंच प्लान लेंथ मिळाली, बीटा मिळाला, ठीक आहे. आता काय करावं लागेल की एक्स वाय लाईनच्या खाली जी ट्रू लेंथ आहे म्हणजे ही ए आणि B1, ठीक आहे. तर या लाईन पासून एक लाईन वरती घ्यावा लागेल. आता एलिव्हेशन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. या पॉइंट पासून एक लाईन स्ट्रेट वरती घ्या, एरो हेड दिलाय मी, ठीक आहे. कुठपर्यंत घेणार? एक्स वाय लाईनच्या वरती, या ए च्या लाईन पर्यंत, म्हणजे अपोजिट ह्याच्या. जसं ही लाईन घेतली होती खाली अपोजिटला आणि आर्क दिला, तसंच B1 लाईन घ्यायची एक्स वाय लाईनच्या वरती ए च्या लाईन पर्यंत आणि ए पासून हे जे काही डिस्टन्स आहे, ठीक आहे, ते कंपास मध्ये घेऊन असा आर्क करायचा, ठीक आहे. जी मेथड इथं केली तीच मेथड इकडे पण करायची आहे, ठीक आहे. हा आर्क असेल, एरो मुद्दा म्हणून दिलाय मी. हे जे काही डिस्टन्स असेल, इथे एका पॉइंटला नाव द्या तुम्ही काहीतरी, पण डॅश मध्ये असेल ते नाव. तर मग हे डिस्टन्स ए डॅश पासून इथपर्यंत कंपास मध्ये घ्या आणि आर्क करा.
लोकस ऑफ बी या लाईनला जिथे कुठे टच होईल, ठीक आहे, जिथे कुठे टच होईल तो पॉइंट असेल बी डॅश आणि ही लाईन असेल डार्क, ती असेल एलिव्हेशन लेंथ म्हणजेच फ्रंट व्ह्यू ऑफ अ लाईन. ठीक आहे, एलिव्हेशन मिळालंय म्हणजे हा जो अँगल मिळणार आहे एलिव्हेशन तो कुठला असेल अल्फा, तोच बाकी आहे. ट्रू लेंथ बरोबर थीटा असतो, ट्रू लेंथ बरोबर टॉप व्ह्यू मध्ये फाय असतो. तसंच प्लान लेंथ बरोबर बीटा असतो. तर एलिव्हेशन लेंथ बरोबर काय येईल, तुम्हाला ही लेंथ मेजर करायच्या, मेजर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये टाका किती आली, मेजर करा. एक लक्षात ठेवा की सगळे पॅरामीटर फाइंड आउट झाल्यावर तुम्हाला टॅब्युलेट करायचं. या टॅब्युलेट केलं त्याला सुद्धा मार्क्स कन्सिडर केले जातात. एलिव्हेशन लेंथ बरोबर आता हा जो अँगल असणार आहे, हा अँगल काय असणार आहे, अल्फा. ओके, मग आता एलिव्हेशन लेंथ किती आली, अल्फा किती आला हे पण मेजर करा. ऑब्वियस 45 पेक्षा जास्तच येईल. ठीक आहे, तर मग 7 पॅरामीटर आता आपल्याला सगळे मिळाले. ट्रू लेंथ, एलिव्हेशन लेंथ, एलिव्हेशन लेंथ बरोबर अल्फा, ट्रू लेंथ, प्लान लेंथ, प्लान लेंथ बरोबर बीटा. ओके, तर हे सगळं तुम्हाला प्लान लेंथ, एलिव्हेशन, बीटा आणि अल्फा हे तुम्हाला खाली टॅब्युलेट करायचंय. आधी काही गिवन पॅरामीटर असतील किंवा कमी दिलेले असतील, जे काय असतील 7 पॅरामीटर एक टेबल फॉर्मॅट करा. प्रॉब्लेम झाल्यावर सगळ्यात शेवटी 7ही पॅरामीटर्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. जे काही तुमचे आन्सर येतील, फॉर एक्झाम्पल हे 45 डिग्री आहे, ठीक आहे, किंवा अल्फा काय येणार असेल, नॉर्मल प्लस मायनस जर येत असेल तुमचं एखाद्या डिग्रीनी प्लस मायनस, तर ते ऍक्सेप्टेबल आहे. ओके, पण शक्यतो अॅक्युरेट जे काही आन्सर असेल त्याला पॅरलल जर तुम्हाला आन्सर आणायचं असेल तर तुम्ही ड्राफ्टर, सेट स्क्वेअर, रोल अँड ड्रॉ, अजून जे काही दिलेले आहेत इन्स्ट्रुमेंट त्या सगळ्यांचा यूज करणं खूप आवश्यक आहे. जर त्याचा यूज प्रॉपर झाला नाही किंवा एक्स वाय लाईनला या लाईन्स पॅरलल नसतील तर मग आन्सर चुकण्याची शक्यता आहे. शक्यतो पॅरलल लाईन्स मध्ये मिस्टेक करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं आन्सर टॅब्युलेट करायचं. त्याचबरोबर कम्प्लीट डायग्राम मध्ये एलिव्हेशन लेंथ आणि प्लान लेंथ एवढंच डार्क असेल, बाकी सर्व लाईन्स फेंट. या प्रॉब्लेम पुरतं बोलतोय. ठीक आहे, आता आपण ही प्रोसेस केली, इथून खाली घेतलं आणि इथून हा वर घेतला. ठीक आहे, एलिव्हेशन मिळाली. समजा तुम्ही ही प्रोसेस केली, प्लान मिळाला. प्लान आणि एलिव्हेशन काय असतं, एलिव्हेशन म्हणजे फ्रंट व्ह्यू, प्लान म्हणजे टॉप व्ह्यू. ठीक आहे, टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू एकाच प्रोजेक्शन मध्ये असतात. समजा तुम्हाला ही प्रोसेस नाही करायची, फॉर एक्झाम्पल केली तरी हरकत नाही, ते आन्सर येणार. आणि ही जरी केली ते टॅली करून तुम्ही बघा, किंवा एक्झाम मध्ये वेळ नाहीये, हे केलंय तुम्ही आणि हे करायला तेवढा वेळ नाही, तर अजून एक सिम्पलेस्ट मेथड आहे. त्यांनी तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह पण करू शकता. ती मेथड अशी आहे की हे झाल्याच्या नंतर क्रॉस चेकिंग म्हणून तुम्ही काय करा की या बी पॉइंट पासून या बी डॅश पर्यंत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. ए डॅश ए आणि बी डॅश बी. ठीक आहे, ए डॅश ए आणि बी डॅश बी म्हणजे काय, एलिव्हेशन आणि प्लान दोन्ही एकाच प्रोजेक्शन मध्ये असतात. म्हणजे 2 स्ट्रेट लाईनच्या मध्येच ते आले पाहिजे. ट्रू लेंथ असेल नसेल एका प्रोजेक्शन मध्ये तो वेगळा विषय. ठीक आहे, पण एलिव्हेशन म्हणजे फ्रंट व्ह्यू, प्लान म्हणजे टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू एकाच प्रोजेक्शन मध्ये असतात. आता जी लाईन तुम्हाला दिली मी, हे बघा ही लाईन. ओके, ही लाईन ड्रॉ करून तुम्ही क्रॉस चेक करू शकता. हे ड्रॉ केलंय आणि हे जर ड्रॉ करायचं नसेल तर मग तुम्ही या बी पासून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. ती लाईन ह्या लाईनला जिथे टच होईल तिथे ती एलिव्हेशन तुम्ही प्लॉट करू शकता. ओके, परत एकदा रिपीट करतो. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू म्हणजेच एलिव्हेशन, प्लान हे एकाच प्रोजेक्शन मध्ये असतात. आणि या कम्प्लीट डायग्राम मध्ये एलिव्हेशन लाईन डार्क असेल आणि प्लान लेंथ डार्क असेल. बाकी सर्व लाईन इन्क्लुडिंग एक्स वाय लाईन त्या फेंट असतील. डायमेन्शन मेन्शन करायला विसरू नका. आणि डार्क लाईन, फेंट लाईन मधला डिफरन्स तुमच्या डायग्राम मधून दिसला पाहिजे. आणि जे टेबल आहे, टेबल फॉर्मॅट मध्ये 7 पॅरामीटर हे द्यायला विसरू नका. ओके, अशा पद्धतीने हा एक प्रॉब्लेम झाला. अशाच पद्धतीचे आपण अजून प्रॉब्लेम जे असतील प्रोजेक्शन ऑफ लाईन रिलेटेड, तर ते अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलवर घेऊन येणार आहोत. एक्झाम होईपर्यंत ग्राफिक्सचे बरेचसे प्रॉब्लेम आपण प्रयत्न करू या चॅनलवर घेऊन येण्याचा. तर कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.